पुत्र पवित्र आत्म्याचे नावे माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया प्रेज द लॉर्ड बंधू भगिनीनो अनेक लोकांना एक प्रश्न पडताय आमच्या घरी एवढे अशांती का तुमच्या घरात जबरदस्त अशांती असेल तर थोडासा स्वतःला विचारा घरातील इतर लोकांना विचारा पाहिजे तर आपल्या घरामध्ये अबॉर्शनचा गर्भपाताचा पाप कधी झाला का पोटातील बाळाला पाडायला जास्त वेळ नाही लागणार थोडा खर्च गेला तर पोटातील बाळाला पाडू शकताय हालेलुया तुम्ही मरेपर्यंत तुमच्या घरामध्ये शांती म्हणूनची गोष्ट आहे ते राहणार कारण तुम्ही निष्पापी रक्त घेतलेला व्यक्ती आहे आदिवासी बांधवांच्या मध्ये दिसून येत आहे अशी एक सुंदर गोष्ट आहे जरी लग्न झालेले नाही चुकून बाळ राहिलं तर अनेक आदिवासी कुटुंबांमध्ये आई बाबा त्या मुलीला स्वीकार करताय आणि आपल्या घरी आणून ठेवताय तिथे त्या बाळाला जन्म द्यायची व्यवस्था करून देताय हालेलुया प्रियानो या महापाप जर कोणाच्या तरी घरी झालेला असेल तर कुंसार होऊन पाप कबूल करून तुमच्या बरोबर या गोष्टीमध्ये गुंतलेल्या सगळ्यांना सांगायचं तुम्ही पण जाऊन कुंसार व्हा प्रेज द लॉर्ड हालेलुया कोण घेऊन गेले कोण अमुक ठिकाणी डॉक्टर आहे म्हणून बोलले कोणाच्या ओटोरिक्षामध्ये बसून गेले हालेलुया या सगळे लोक या महापापामध्ये भागीदार आहेत त्या सगळ्यांना कुंसार व्हायला लागते प्रेज द लॉर्ड हालेलुया अबॉर्शनचा पाप झालं तर एक आमच्या सर्वपती नमो हे कृपा करून मरिया बोललं म्हणून सांगत समाधानी होऊन बसायचं नाही अबॉर्शनचा पाप झालं तर ख्रिस्त मंडळीच्या शिकवण असे आहे एका बाळाला वाढवण्यासाठी लागणारा खर्च तुझ्या परीने तुला जसं जमते तसे तू कर कमीत कमी एका लहान बाळकाला लागणारा कपडे किंवा अशा प्रकारच्या औषधोपचार तसे काहीतरी गोष्टीसाठी तुझ्या परीने जमता आहे तेवढे तरी खर्च तू करायचे हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया विसरायचं नाही तू घरात फिरणारा दोन बाळांचा मम्मी नाही तुझ्याकडून अबॉर्शनद्वारे जर 3 मुलं मेलेले असेल तर तू 5 मुलांच्या मम्मी आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणून जर कोणाच्या तरी घरी जबरदस्त अशांती असेल तर सासूकडे सासऱ्यांच्याकडे शेजारच्या लोकांच्याकडे वगैरे बोट दाखवायच्या ऐवजी प्रेज द लॉर्ड हालेलुया आपल्या घरातून असे काहीतरी झालं का प्रेज द लॉर्ड विचार करायचा प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रियानो तुम्ही असा काही चुका तुमच्या हातून झालेला असेल तर
ख्रिस्त मंडळी आता तुम्हाला एक नवीन मार्ग तुमच्या समोर आणून ठेवलेला आहे, ते आहे आशेचा दार. निराश व्हायची गरज नाही. पूर्ण पापांची क्षमा, बाकी आशीर्वाद देणार. पापाबद्दल पश्चाताप करायचं, परत पाप करणार नाही म्हणून देवाला वचन द्यायचं. हालेलुया. त्याबरोबर प्रायश्चित्त कृत्य. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आपल्या बरोबर दोघे जण पुढे गुडघे टेकून मिसामध्ये भाग घेत आहे. एक त्याग कृती आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्या वेळी तुम्ही मिसामध्ये पूर्ण वेळ गुडघे टेकले तर मिसा करणारा फादर स्वतः तुम्हाला हाक मारून सांगणार तू बस म्हणून. प्रेज द लॉर्ड. फादरने बोललं तर आज्ञा पाळण्याचा भाग म्हणून बसायचं. हालेलुया. धन्यवाद येशू. तरी तुम्ही जे त्याग कृती करता आहे त्यामध्ये तुमच्या बरोबर एक आशीर्वाद उतरून येत आहे. हालेलुया. म्हणून ख्रिस्त मंडळी निरंतर आपल्याला सांगत आहे परत ये. हालेलुया. हालेलुया. पहिल्यांदा दारू पिला तोपर्यंत तू ठीक होता. हालेलुया. दारू पिलच नव्हता तेव्हा तू केवढे शुद्ध होता, तेवढे शुद्धीवर तुझ्या ठेवायला मी अजून तयार आहे. मी समर्थ आहे. हालेलुया. पापावर विजय मिळवलेली मी परमेश्वर प्रभू येशू आहे म्हणून. हालेलुया. करिंथीकरास लिहिलेल्या पहिले पत्र 15वा अध्याय ते पूर्ण अध्याय हालेलुया या गोष्टीबद्दल लिहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. पापाला येशूवर काही अधिकार नाही. शैतानाला येशूवर काही अधिकार नाही. हालेलुया. ते सर्व संपलं. हालेलुया. हालेलुया. मरणातून एकदा विजयी झालेले येशू पूर्णपणे विजयी आहे. हालेलुया. तो येशू आपल्या सर्वांना सांगत आहे तू ये, परत ये. तू पहिल्यांदा ख्रिस्त शरीर स्वीकार केला तेव्हा तुझ्या हृदय जेवढे पवित्र होते, शुद्ध होते, त्या शुद्धीवर तुला मी ठेवतो. तू परत ये. बप्तिस्मा स्वीकार केला तेव्हा तुझ्या हृदय जेवढे शुद्ध होते, त्या शुद्धीवर मी तुला परत आणून ठेवतो. तू माझ्याकडे ये. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 परत ये. परत आल्यावर एक काम करायचं, पाप कबूल करायचं. जसे उदरल्या पुत्राने बोलले माझा पाय घसरला. हालेलुया. मी चूक केली, मी होऊन चूक केली. हालेलुया. मला आता कळालं, मी आता शुद्धीवर आलेला आहे. मला आता कळालं, मला आता सुधारायचं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. असे एक नवीन जीवन जे कोणी जगायला तयार होत आहे, हालेलुया, त्याला परमेश्वर पवित्र आत्म्याचा देणगी देणार, पवित्र आत्म्याचा अभिषेक देणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 होशिया ग्रंथामध्ये असलेल्या या 14वा अध्याय तुम्ही कुंसार वगैरे करायला जायच्या अगोदर एक प्रायश्चित्ताचा भाग म्हणून बोलण्यासारखा सुंदर वचन भाग आहे. हालेलुया. तिथे परमेश्वर आपल्याला सांगत आहे देवा मला या पापापासून डांबते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्या शास्त्राच्या मागे तुम्ही या 14वा अध्यायातील हालेलुया प्रेज द लॉर्ड पहिले आणि दुसरे वचन सर्व लोक उभे राहा. सिस्टरांच्या मागे दोन्ही हात वर करून अंधकरणापासून पवित्र आत्मा मिळण्याचा प्रार्थना म्हणून पापाचा द्वेष करत
येशूला स्वीकार करायच्या पूर्ण इच्छामध्ये दोन्ही हात वर करा, सिस्टरांच्या मागे बोला. डोळे बंद करा. येशूचा पवित्र हृदय पहा. जखमलेले हृदय, ज्या हृदयातून रक्त आणि पाणी वाहिले त्या हृदय पहा. येशूच्या डोळे पहा. येशूच्या डोळे तुम्हाला निर्दोषी करणारे डोळे आहे. पापिनी स्त्रीला बघितलेले येशूने तिला निर्दोषी केलं. शमरोनी स्त्रीला येशूने शुद्ध केले. तोच येशू आता तुमच्या समोर आहे. डोळे बंद करा. येशूच्या डोळ्यातील प्रेम स्वीकार करा. पापमुक्त व्हा. दारू सोडायचा निर्णय घ्या. तंबाखू सोडायचा निर्णय घ्या. वाईट नजर, वाईट चुकीच्या गोष्टी पाहणे, ऐकणे, चुकीच्या मित्रमंडळी सर्व सोडायला दान मागा. सिस्टरांच्या मागे जोरात बोला. जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल. जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहे. त्यांनी धार्मिक चालतील आणि फाटकी त्यात अडखळून राहतील. हालेलुया. होशिया 14:1 आणि 2. होशिया ग्रंथ 14व्या अध्यायातील पहिले आणि दुसरा वचन. हालेलुया. परमेश्वर तुझा देव याचकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. त्याला म्हणा, आमचा सर्व धर्म दूर कर. कृपेने आमचा स्वीकार कर. म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. हालेलुया. आपल्या मुखाने देवाची स्तुती आराधना वगैरे करणे. हालेलुया. बलिदान आहे. आजार येत आहे अशा अनेक लोकांना फिक्सच्या आजारपणापासून आखडी येत आहे. त्या आजार त्रासापासून प्रभू मुक्ती देत आहे. एका अर्धा चेहऱ्याला काहीतरी झाल्यासारखा अनुभवातून जाणाऱ्या काही लोकांचा अर्धा चेहऱ्याचा जे त्रास तुम्हाला झालेला आहे त्यातून पवित्र आत्मा सोडून घेत आहे. किडनीचा त्रास असलेले कुणाला तरी एका साइडच्या किडनीच्या संबंधातील त्रासापासून येशू मुक्ती देत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांनी दुसऱ्या लोकांच्यावर हात उगारलेला आहे, कात वर केलेला आहे, मारायला वगैरे. आणि कदाचित तुम्ही मारलं नसेल, एखाद्या वेळी तुम्ही मारलेलं पण असेल आणि या गोष्टीवर तुम्ही कुंसारामध्ये बोललेले नसेल. पुढच्या वेळी जेव्हा कुंसार करायला जात आहे तेव्हा आठवणीत आणायचं. तुमच्यापेक्षा वयाने मोठा असलेले कोणाला तरी किंवा लहान असलं तरी तुम्ही कोणावरती हात वर उचललेला आहे का? देवाकडे क्षमा मागा. श्वास पाहिजे तसे भेटत नाही, ऑक्सिजन पुरवठा व्यवस्थित होत नाही, अशा कोणाला तरी प्रभू स्पर्श करत. डोळ्याचा त्रास असलेले अनेकांना पवित्र आत्मा डोळ्याच्या तक्रारीतून सोडवत आहे.
सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.